जीवनात अनेकदा माणूस अनेकांना तोंड देताना थकून जातो. व्यवसाय सांभाळून माणसे सांभाळताना, नातेवाईक सांभाळताना, आपल्याच माणसांना समजावून सांगताना, जवळच्या लोकांशी वाद होताना, चूप राहताना, आपल्याच माणसांची दारे आपल्यासाठी अचानक बंद होताना पाहून मनुष्य हरतो. ज्यांना आपले सर्वस्व समर्पित केले त्यांच्याकडून मनुष्याला अडचणीच्या काळात सकारात्मक सहकार्याची आवश्यकता असते. आपण ज्यांना केले ते आपल्यालाही मदत करतील या भाबड्या आशेने तो जेव्हा इतरांकडून नागविला जातो तेव्हा मात्र कमालीचा वैफल्यग्रस्त होतो. खरेच आपले कोणीच नाही का हा प्रश्न त्याला भंडावून सोडतो. आपल्यालाही दारे बंद का याचे उत्तर शोधत नैराश्य पत्करतो. येथेच तो मनुष्य आपला घात करून बसतो. क्षेत्र कोणतेही असू द्या, अलीकडे कृतज्ञता प्रचंड वाढीस लागली आहे, नव्हे तर चांगलीच फोपावली आहे. माझे भले कोणत्याही मार्गाने करून घेण्यात मनुष्य धन्यता मानित आहे. अशा वेळी त्याला आपल्या आजूबाजूच्या संकटात असणाऱ्या आपल्याच माणसांच्या दुःखाचा साधा गंधही सहन होत नाही. सहकार्य, मदत करणे तर फारच लांब राहिले. संकटकालीन मनुष्य दारोदार भटकत रक्तबंबाळ होतो. कोणते तरी दार उघडेल ही अपेक्षा बाळगतो, मात्र अपयशच पदरी येते. थांबतो, थकतो व आत्मघाती निर्णय घेण्यास धजावतो. मात्र अशा निर्वाणीच्या वेळी संत महापुरुषांनी त्यांच्या काळात दाखविल्याप्रमाणे सहनशीलता, धाडस अंगी बाळगून विवेकाने वागणे गरजेचे ठरते. जर जीवनात कठीण वेळ आली असेल आणि तिचा सामना करावयाचा असेल तर नक्की समजून घ्यावे की यानंतर आपली चांगली वेळ येणार आहे. चांगला सुखाचा काळ समोरून आपली परीक्षा पाहत उभा असतो. ती सुखद वेळ आपली बाहू पसरून वाट पाहत असते. त्यामुळे कोणी आपल्यासाठी कितीही दार बंद करू देत, ज्याच्या मनात प्रबळ इच्छाशक्ती, परिश्रम करण्याची जिद्द असते, तो कधीतरी नवीन दार शोधून जगाला पुढे निघूनच दाखवतो. तेव्हाच तो सर्वमान्य होतो. जीवनाच्या प्रवासात यशस्वीपणे दमदार वाटचाल करतो. तेव्हा अशी मनस्थिती किंवा परिस्थिती आपलीही असेल तर एवढेच ध्यानात असू द्या की तुमच्यासाठी देखील एखादे कवाड दार उघडेलच. गरज आहे तोपर्यंत संयमाने एक एक पाऊल पुढे टाकण्याची. तेव्हा निशंक चालत रहा.